जय शिवराय. या महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमाचा सुगंध देऊन स्वराज्याचं नवचैतन्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती, आयुष्याची दशा सुधारून जगणाऱ्या दिशा देणारे अखंड असे ऊर्जा स्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रहो, आपण जयंती का साजरी करतो तर आपल्या पुढच्या पिढीला महामानव कळावे, त्यांचे विचार कळावे, याकरिता आपण त्या ठिकाणी जयंती साजरी करतो. यासाठीच जनकल्याणासाठी विजानन परिवारातर्फे आज हे 9वं वर्ष आहे. सांगताना अभिमान वाटतो डॉक्टर नंदलाल पाटील यांचा की मानवतेची जात म्हणजेच काय की मानवाने मानवासाठी केलेलं लोककल्याण म्हणजे मानवतेची जात. आमचे डॉक्टर साहेब अक्षरशः 9 वर्षापासून 13 बॅगा झाल्या होत्या पहिल्या वर्षी बहुतेक, मागच्या वर्षी 151 बॅगा झाल्या होत्या, ह्या वर्षी बहुतेक 200-250 त्या ठिकाणी टार्गेट आहे आणि ते पूर्ण होईलच, त्यात काही शंका नाही आहे. आणि संतांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आज या कार्यक्रमाला उपस्थित परमपूज्य श्यामचंद्रजी महाराज, रावसाहेब बाबा, कारण आपल्याला माहिती आहे की ही भूमी संतांची भूमी आहे. कारण दसरा दिवाळी तुकाराम महाराज अभंगामध्ये चांगलं सांगतात की दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संतजन भेटतील, आमुप जोडल्या सुखाची या राशी, पार या भाग्याशील दिसे आता. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली ही वाचा राम नामे, तुका म्हणे काय होऊत राहीन, जीव ठेवू पायी संताची या, जीव ठेवू पायी संताची या. दीप प्रज्वलनाचं महत्व भारतीय संस्कृतीमध्ये एका कवीने छान पद्धतीने सांगितलेलं आहे. से दीपक से सजाई बाती, रोशनी चारों तरफ निखरी हुई ज्योति, हर पल तप तप कर तुम हो जाना प्रखर, दीप तुम जलते रहना यो ही निरंतर. भारतीय संस्कृतीमध्ये दीप प्रज्वलनाचं एवढं महत्व आहे की त्या दीपचा प्रकाश जरी काही मीटर या अंतरावर पडत असला परंतु मनामध्ये मात्र तो खूप अथांग असा पसरतो. अंधेरी गलियों में जो हम भटक जाए, तेरे उजाले से मन की प्रज्वलित हो आशाए, मुश्किलें आए तो साथ निभाना शामो सहर, जलते रहना यूं ही निरंतर. डॉक्टर नंदलाल पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या अंतरंगात जो त्या ठिकाणी दीप प्रज्वलित झालेला आहे मानवतेचा, तो खरोखर त्या ठिकाणी संपूर्ण सेवा क्षेत्राला उजळून टाकतो. तूफानों के काफिले आए गुजर जाएंगे, कोशिशें होगी तुम बुझ जाओ जुबेंगी हवाएं, विश्वास के बल पर तय हो जीवन का सफर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर. डॉक्टर नंदलाल पाटील यांच्या शब्दामध्येच नंदलाल आहे. ज्या श्रीकृष्ण भगवंताने जनतेवर ज्या वेळेला संकट आलं तेव्हा गोवर्धन पर्वत उचललेलं होतं, असे आमचे डॉक्टर नंदलाल पाटील आज समाजसेवेचा गोवर्धन पर्वत त्यांनी या ठिकाणी उचललेला आहे. लाल महाराज की जय, गाडगे बाबा की जय. आज 19 फेब्रुवारी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आपण समाजाचं काही देणं लागतं म्हणून आपण ह्या भव्य महारक्तदान शिबिराचं आयोजन करीत असतो. 15 फेब्रुवारी श्री संत सेवालाल महाराज जयंती, 23 फेब्रुवारी श्री संत गाडगे महाराज जयंती. परमपूज्य श्री संत सेवालाल महाराजांनी जानजो छांजो पचच मांजो हा संदेश त्यांनी समाजाला दिला. समाजापासून समाजातील लोकांनी व्यसनापासून कसं अलिप्त राहायचं, शिक्षणाला कसं महत्त्व द्यायचं व स्त्रियांचा कसा आदर करावा अशी शिकवण श्री परमपूज्य सेवालाल महाराजांनी दिली. आणि गाडगे बाबांचं कार्य आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. श्री संत गाडगे बाबांनी स्वच्छता ठेवा,
जर स्वच्छता असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, असा संदेश गाडगे बाबांनी दिला. आणि तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, आणि आपला परिसर, आपलं गाव, आपला राज्य, आपला देश स्वच्छ कसा राहील म्हणून गाडगे बाबांनी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि लोकांना चांगला संदेश दिला. मित्रांनो, या महापुरुषांसाठी आपण काही देणं लागतो. महापुरुषांचा आदर सत्कार होणार आणि महापुरुषांचं कार्य आपण पुढे सुरू ठेवणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. गेल्या 8 वर्षापासून आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असतो. ह्या वर्षी रक्तदान शिबिराचं 9वं वर्ष आहे. तरुण तडफदार सर्व मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, सेवालाल महाराजांवर प्रेम करणारे, संत गाडगे बाबांवर प्रेम करणारे सर्व जाती धर्मातील लोक या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. आणि आपण आपल्या देशासाठी काही देणं लागतो, आपल्या देशासाठी चांगलं कार्य करायला पाहिजे, यासाठी सर्व एकत्र येऊन रक्तदान देतात. यातच आम्हाला मराठा सेवा संघ आणि विजयानंद हॉस्पिटल या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असतो. मित्रांनो, गेल्या 3 वर्षापासून मराठा सेवा संघ सुद्धा आपल्याला या रक्तदान शिबिरासाठी खूप सहकार्य करत आहे. तसेच आमचे जे मित्र कंपनी निलेश चव्हाण सर आणि प्रफुल्ल भाऊ यांच्यापासून डॉक्टर मनोज पाटील हे सुद्धा अविरात्र परिश्रम करून, आणि आमच्या सुभागबाग बहुउद्योग विकास संस्थेतील सर्व लोक, सर्व पदाधिकारी हे सुद्धा शिबिरासाठी अविरात्र परिश्रम करतात आणि शिबिराचा प्रतिसाद वाढवतात. मित्रांनो, आज आपण बघतोय आपल्या भारत देशामध्ये कोरोनासारख्या महामारीचं संकट सुरू झालेलं आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी, तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा जनतेला मोठं आव्हान केलेलं आहे की आपण रक्तदान द्या. कारण रक्ताची तुटवडा आता भासलेला आहे, पदपिढ्या खडखडाट झालेल्या आहेत. आणि जर आपण रक्तदान दिलं तर असंख्य लोकांचे प्राण वाचतील. आणि ज्यांना रक्ताची गरज आहे, बालकांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांना ज्यांना गरज आहे, यांना आपलं रक्त दिल्यामुळे जीवदान मिळेल. आणि रक्तदानासारखे एवढं मोठं पुण्यकर्म कोणतं नाही असं मी समजतो. आणि आपण या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे आणि शिबिरास प्रचंड प्रतिसाद द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. माननीय रावसाहेबजी बाबा वाल्मिकी आश्रम यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतो. बाबांचं आम्हाला नेहमी सांगणं असतं की डॉक्टर साहेब, तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवतात, समाजाची सेवा करा. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय परमपूज्य श्याम चैतन्यजी बापू प्रत्येक वर्षी मला फोन करतात, डॉक्टर साहेब रक्तदान शिबिराचं काय, ह्या वर्षी आपल्याला रक्तदान शिबिर घ्यायचं आहे. बापूजींचे संस्कार आमच्यावर आहेत. बापूजी वेळोवेळीच आम्ही काही चुकत असेल तर आम्हाला योग्य मार्ग दाखवतात. आणि बापूजी, ह्या दोघही बापूजींचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी असतो. आणि चांगल्या पद्धतीनं शिबिर कसा सक्सेसफुल यशस्वी होईल यासाठी बापूजी आम्हाला सदैव मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो, एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी सांगतो की आपल्या जामनेर तालुक्यात मागच्या वर्षी 5 ते 6 महिलांनी सुद्धा रक्तदान केलं. आमच्याच कॉलनीतील बोराडे काकू या वयाच्या 50च्या पुढे, त्यांनी सुद्धा मागच्या वेळेस रक्तदान शिबिर दिलं. आणि काही तरुणी होत्या, त्यांनीही रक्तदान दिलं. खरोखर ही अभिमानाची गोष्ट आमच्या कॉलनीवासियांना आहे. आणि ह्या मराठा सेवा संघ आणि विजयानंद हॉस्पिटल या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जे रक्तदान शिबिर होतं, याला आपण भरभरून प्रतिसाद देतात. म्हणून मी आपला सर्वांचा आभारी आहे. आयोजकांनी मला प्रस्तावना मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचेही आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. स्वतःच्या जीवाशी खेळून आपल्यासारख्या सजीवांना स्वाभिमान शिकवून गेला. त्या महामानवाच्या जयंतीनिमित्त आमची दिदी
या ठिकाणी एक छानसं असं मनोगत व्यक्त करणार आहे. जिथं मस्तक टेकवावं अशा जागा फार कमी होत चाललंय, पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात असे ते छत्रपती शिवाजी महाराज. ये संभव मर सकता है लेकिन कभी बेईमान नहीं हो सकता असे ते छत्रपती संभाजी महाराज. अन हातात झाडू घेऊन अख्खं गाव स्वच्छ करायचं अन रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असे ते संत गाडगे बाबा. आपल्या विजयानंद हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर विजया पाटील यांसारख्या महिलांचं नाव आपल्याला या पदांवर ऐकायला मिळतं ते ज्यांच्यामुळे त्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी प्रदान केलेल्या राज्य घटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा कारभार चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथम तर मी या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते. शिवबा नावाचं पोर या जगाला आदर्श ठरावं असे राज्य निर्माण करणे म्हणजे चमत्कार नाही तर आविष्कार आहे असं म्हणावं लागेल जिजाऊंच्या व शहाजींच्या विचारांना. ध्येय गाठण्यासाठी जिद्द असावी, जिद्द असण्यासाठी स्फुरण चढावं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श असावा, आदर्श असण्यासाठी नेतृत्व असावं आणि नेतृत्व असण्यासाठी कर्तृत्व असावं, कर्तृत्व असण्यासाठी पराक्रम असावा, पराक्रम असण्यासाठी देशभक्ती असावी, देशभक्ती असण्यासाठी अभिमान असावा, अभिमानासाठी स्वाभिमान असावा, परंपरा असावी, संस्कृती असावी. मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एका नावामध्ये अनुभवायला मिळतात. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आज 350 वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज भासते, त्यांच्या विचारांची गरज भासते, त्यांच्या कर्तृत्वाची गरज भासते. कधी विचार केलाय का गरज भासते? कारण आज शिवराय प्रत्येकाच्या शर्टवर आहे, आज शिवराय प्रत्येकाच्या अंगठीवर आहे, आज शिवराय प्रत्येकाच्या मास्कवर आहे, पण आज शिवराय कुणाच्याही विचारात नाही. ज्या दिवशी शिवराय प्रत्येकाच्या विचारात आणि आचरणात उतरतील त्या दिवशी खरी शिवजयंती साजरी होईल. आज आपण मराठा म्हटलं की एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो, पण खरा मराठा म्हणायचं तरी कुणाला? खरा मराठा म्हणजे तोच जो शिवरायांच्या रक्ताचा नाही तर शिवरायांच्या विचारांचा वंशज असेल. आणि हे म्हणतात जे आठवतात ते सुभेदार तानाजी मालुसरे आणि किल्ले कोंढाणा. कारण ती मोहीम स्वतः शिवबा करणार होते पण गड आला आणि सिंह गेला. त्या सिंहाच्या जागी जर शिवबा असते तर काय झाले असते कल्पनाही करत नाही. आणि आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतोय. शिवजयंती का व कशी साजरी करावी याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर नंदलाल पाटील जे सलग 9 वर्षापासून येथे शिवजयंती रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साजरी करताय. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच. आपल्याला माहित आहे जयंत्या सर्वांच्या साजऱ्या होत नाही, जयंत्या त्यांच्याच साजऱ्या होतात जे जनतेसाठी जगले, रयतेसाठी जगले. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या गुलामीच्या काळात एक कुल सौदामिनी कळाडली, तिच्या सुद्री शिवराय नामक जंजावत जन्मले आणि छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले आणि शिवराय घडले. कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, यसाजी, धनाजी, संताजी, जीवा महार यासारख्या कित्येक मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते आणि एकनिष्ठ म्हणतात जे आठवतात ते बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड. पन्हाळा ते विशाळगडापर्यंत जायचे होते. समोर 5000 गरिमाचं सैन्य आणि मावळे फक्त 300. मावळ्यांच्या मनात डोळ्यात फक्त एवढंच ध्येय, जोपर्यंत शिवबा गडावर चढत नाही, जोपर्यंत तोफांचा आवाज कानी पडत नाही तोपर्यंत मरायचं सुद्धा नाही. आणि बाजीप्रभू देशपांडे पूर्णपणे रक्त भांबाळ होते. मृत्यू बाजूला उभा होता तरी सुद्धा ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. याला म्हणतात शिवरायांविषयीचे प्रेम, त्यांच्या विचारांविषयीची एकनिष्ठता. आणि आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला होता त्यांचा? आजकालची बहुतांश तरुण काठी 31 रात्री गणपत किल्ल्याच्या पायथ्याशी डर्टी मनाने जर का पार्टी करत असतील ना तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हाही फार महत्वाचा प्रश्न. अहो ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची धमक फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. अहो असं वाटतं भल्या पाठ उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतकरणातून या काळजातून माझ्या राजाला हाक मारावी, साथ
घालावी, विचारावं, म्हणावं, सांगावं की राजा कशी पकडली हो एवढी मोठी बलाढ्य घालून तलवार. आज तुमचा मावळा सदा चहाचा कप पकडतो तरी त्याचा हात कसा लटलट कापतोय. राजा बघा या महाराष्ट्राची कशी परिस्थिती काय झाली. राजा तुम्ही स्वराज्य मिळवतात, राज्य मिळवतात, आज तुमचा मावळा साधी पाण्याची ताण कशी बिअर पिऊन भागवतोय. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा, जिजाऊ माँसाहेबांची आण. आज तुमचा मावळा, आज तुमच्या रायगडाच्या भिंती बुरसटाने कसा मद्याचा वास येतोय. 31 डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशे झिंकतोय. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. महाराज रायगडावर उभारली तुम्ही स्वराज्याची गुढी, तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस, तुम्ही नसतात तर नसती दिसली आमच्या अंगणातली तुळस, आमच्या अंगणातली तुळस. मित्रांनो, जसे जिजाऊने शिवरायांवर संस्कार केले तसे आमची माय लेकरांवर करत नाही हो. म्हणून कोणी मन तोडले की कर आत्महत्या, पेपरात कमी मार्क पडले की कर आत्महत्या, कर्ज झालं की कर आत्महत्या, टेन्शन आलं कर आत्महत्या, नवऱ्याने चढलं कर आत्महत्या. अरे झालंय तरी काय आत्महत्या करायला. जिजाऊंवर शिवाजी महाराजांवर पण अनेक संकट आली म्हणून त्यांनी काही आत्महत्या केली. ते प्रत्येक संकटातून शिकले, त्यांनी प्रत्येक संकटातून वाटा काढल्या, मार्ग शोधला, म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे अनेक राजांच्या दरबारात ही नाच गाणी शोभा असायची, पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाच गाणी झाली नाही हो. कारण प्रत्येक परिस्थितीला मातेचा आणि भगिनीचाच दर्जा दिला गेला. म्हणूनच म्हणतात इतिहास घडविणारे असे आम्ही जन्मले ना कुठे, झुकविले त्या हिमालया, पुजतो आम्ही शिवराया. अरे सहन होणार नाही स्वराज्याशी फरेब, या जिवंत हृदयात धडकतात आमच्या आऊसाहेब. अहो विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभू राजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआपच ढळतात. अरे जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा. नेहमीप्रमाणे एवढंच सांगावं असं वाटतं, महाराजांसारखी गाडी ठेवण्यापेक्षा, महाराजांसारखी फॅशन करण्यापेक्षा, शिवजयंतीला डीजे लावून नाचण्यापेक्षा किंवा बाईक रॅल्या काढण्यापेक्षा तुम्ही महाराजांचा एक विचार किंवा विचार आचरणात आणा तर ती खरी शिवजयंती साजरी होईल. एवढंच म्हणावं असं वाटतं. जनते पायी जो जन्मभर झिंजला, जनते पायी जो जन्मभर झिंजला, रक्षणात तयाच्या गडकोटी बसला, मानव त्याचे दया पुढे काळही तिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला, रायगडी निजला, रायगडी निजला. कुणवाडी भूषण बहुजन प्रतिपालक, प्रौर प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावरून तस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि असं काय होतं काय कळत नाही, असं काय होतं आम्हाला काही कळत नाही. जशी जशी फेब्रुवारी महिन्यात चालू होतं ना, आम्ही खूपदा बघतो प्रत्येकाला कशाची तरी कशाची ओढ लागलेली असते. प्रेम करणाऱ्यांना प्रेमाच्या दिवसांची ओढ लागलेली असते, परंतु महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक तरुणीला ओढ लागलेली असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची. आता इतकी वर्ष झाली, इतकी वर्ष होऊन गेली, तरी पण असं का होतं की हा दिवस जवळ येतो, ह्या दिवशी काय होतं असं मला काही कळतच नाही. मी मागच्या वर्षी इथं आलो होतो तेव्हा पण एक वाक्य बोललो होतो की आता आम्हाला हातात तलवार घेऊन लढायची गरज नाहीये. आता आम्हाला गरज नाहीये की आम्ही उठायचं सकाळी आणि कुठं बघायचं, कुठं युद्ध करायचंय, या गोष्टींची आज आम्हाला गरज नाहीये. तर गरज आहे आम्हाला आम्ही रक्तदान करण्याची. जर आम्हाला काहीतरी करायचंय ना तर आम्हाला काहीतरी चांगलं लिहिण्याची, आम्हाला काहीतरी करायची गरज आहे ना, काहीतरी चांगलं वाचण्याची. माझ्या बहिणीनं मगाशी खूप चांगलं भाषण केलं, मला थोडंसंच ऐकायला मिळालं. परंतु या सगळ्या गोष्टी आपल्या जर आज काही करायची गरज आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण का नाव घेतो. आदर्श राजा होता, आदर्श पुत्र होता, परंतु त्याचबरोबर माँसाहेब जिजाऊंचं नाव आपण घेतो कारण त्यांनी ते संस्कार त्यांना दिले. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की जोपर्यंत योग्य संस्कार मिळत नाही, ते म्हणतात ना, तुकोबारांनी लिहून ठेवलंय, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. असं का म्हणतात ते, जेव्हा एखाद्या बियावरती जेव्हा प्रॉपर संस्करण होईल ना, जेव्हा योग्य संस्करण एखाद्या बियावरती होईल, त्याशिवाय त्याच्यातलं चांगलं काही उपजणार नाही. 5 वर्ष त्याचं वय आहे आणि ह्या वयातच जर का तो पोवाडा साजरा करतोय तर खरोखर ही संस्कार या ठिकाणी आपल्याला पुढच्या पिढीमध्ये कसे जातील यासाठी जयंती आपण साजरी करतो. आणि मी तर म्हणतो हे श्रम साफल्य झालं आजच्या जयंतीचं. ये रे बेटा. गणपती भूपती प्रजापती अष्टक
शिवाजी राजाच्या क्रांतीत मी जाणीव शक्तीची खानाच्या भेटीसाठी म्हणजेच अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार श्यामेनं वाढला होता. जाची श्यामे उभारीला नक्षीदारी श्यामेला खाना डौलत डुलत आला, खाना डौलत डुलत आला. ले गोंड्याच्या हंगरीला शिव माझ्या हंगरी माला, शिव माझ्या हंगरी माला. अहो माझ्या शिवाजी राजांना पाहून आम्ही म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. आओ खान हाथ मारे तो हसरी, खान हाथ मारे तो हसरी. रुकुन नजर कर दी जिरार जी 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 जी. खानारे राजाला रिंगण दिलं, रिंगण दिलं मला दाग मारला, कटात मारला, कळीचा वार त्यांनी केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. शिरखत मुदंगाला, शिरखत मुदंगाला. तेवढ्यात मी एक पोटामध्ये पिचपा टाकलेला, वारा केला, वाघन खानचा वारा केला. तडक्याचा खाण्याचा कोथरा बाहेर आला. जय जिजाऊ जय शिवराय. गणपती बालक क्षत्रिय प्रवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज की जय. अहो राजे हो जिराराज जी जी जी, अहो राजे हो जिराराज जी जी जी, अहो राजे हो जिराराज जी जी जी. स्वराज्याचे बांधतोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेव ध्यानात, जिजाबाई वदल्या राजगडात जी. अहो राजे हो जिराराज जी जी जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केलं मातेला, प्रणाम केलं मातेला. आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला. शरार मामा होते संगतीला आणि एवढ्यात रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दिवस महाराजांकडे आला. तेव्हा वरातीचा निरोप पाठविला, हातांना चिल्ला तुम्ही लागला लगीन कार्याला. आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिराराज जी जी जी. तानाजीला हे करताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरभाग म्हणून मिरवायचा आणि आमच्या राज्यात लढायचं कदापि शक्य नाही. तानाजीला म्हणून गेला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. यावेळी पुणे येते आमचे जी 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 जी. प्रणाम केला राज्याला, प्रणाम केला राज्याला, केला राज्याला. तानाजी वीर चालला, बांधला आशरा. त्याच माझी बघा घोड्याला, माझी घोड्याला जिरहाजी, माझी घोड्याला जिरहाजी जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर रात केलं केलं मोठं. गडावर जावे तरी जास्त पेटून करून खाते. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेट्यातून गुलकळ बाहेर काढली. गुलकळची नाव काय माहिती आहे? यशवंती. यशवंती चाल गोरपड बांधली दोरीला. यशवंती कुंकू वाटू तुला, आज यावे आमच्या मदतीला. कडे येईल आमच्या हाताला, वचन दिलं आम्ही राज्याला. मावळे चढती वरतीला, जागी होतो स्वाभिमानाला. असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरहाजी जी, चढले कोंढाणा जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचे किल्लेदार होता उदय भानाचे एक राजपूत. उदय भान्या. कोण? तानाजी. हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय? दिल्लीला चल मुजरा करतो, ठेकेदार करतील. अरे हात दिल्लीला मुजरा
मी एक वेळ बोलेन वागणार नाही. आणि मग त्यानं जीने वारा बघा केला, भांड बघा करायला, वरट वारत याने बघा केला आणि जीचं तोडलं डाळीला, कमरेचा काढून निशाला, शेल्यावर तेती वाराला, भांड जेरी सांडूला, ते भांडाच्या एका वाराला आणि जीचा हात तोडविला, इंच इंच जखमांगाला, रक्ताने मेरण आलेला, रक्ताचे थरोडे त्याने जिला बघून 80 वर्षाची शेला मावून माधव तणाला खाऊन केलं वाराला, रक्त लागले होते त्या वेळेला, छातीवर मामा बसलेला, त्यात त्याने फोडलं नरडेला, सबसा पक्कती वाराला, ओशी लवदे भाण्याला, जी रहा जी उदय भा, ताजी रहा जी 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 जी, जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज खूप छान अशा गौड कार्यक्रमाची सुरुवात बघताना अत्यंत आनंद होत आहे की छत्रपती शिवाजी महाराज, संत श्री सेवालालजी महाराज आणि संत श्री गाडगे बाबा या तिघही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विजयानंद हॉस्पिटल आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या माध्यमातून सुंदर हा रक्तदान शिबिर. मी बोलतो माझ्या सत्संगामध्ये की वे होते हे भाग्यवान जो करते हे रक्तदान. तर बघा खूप छान छान व्याख्यान मला ऐकायला मिळालं. आमची ती दीदी, काय नाव तुझं बेटा? स्नेहा. त्यानंतर आमचा हा छोटा शिवाजी. नेहाने ज्या गोष्टी सांगितल्या ना मित्रहो, खरं ते खूप खूप विचार करणीय गोष्टी आहे की आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय केलं आणि आम्ही जयंतीला काय करतोय. दारू पिऊन डीजे, ते आमचे कोण होते ते अजिंक्य नाईक साहेब, की कोणी 80,000चं बँड डीजे, कोणी लाखाचं, कोणी हे ते. अरे महापुरुषांनी आमचं जीवन घडवण्यासाठी आपलं रक्त जाळून गेले आणि त्यांच्या जयंती निमित्त आम्ही असे संस्कारित लोक विकृतीमध्ये जाऊन काय करतोय. आज आम्हाला ह्या संस्काराची गरज आहे. आपण जयंती का करतो की विसरलेले जे आम्ही वर्षभरात विसरून जातो सगळ्या गोष्टी. तर ह्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही त्या महापुरुषांचे आदर्श, त्या महापुरुषांचे विचार आमच्या जीवनामध्ये घेऊन त्यांनी दिलेले संस्कार पुन्हा आमच्या जीवनात आणून आम्ही एक संस्कारमय जीवन जगून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करूया. आणि आपण या महापुरुषांची खरी जयंती तेव्हा साजरी करू शकतो ज्या दिवशी आम्ही त्यांचे विचार जीवनात घेऊन आम्ही खरं जयंती करू. नाहीतर चालू आहे काहीतरी संस्कृतीला विकृतीला काहीतरी काही पर्याय नसून आम्ही कुठं एक विनाशाकडे जात आहे. आणि आमचे संत श्री सेवालाल महाराज त्याने त्यांच्या शब्दामध्ये 250 वर्षापूर्वी 282वी जयंती झाली तर शेकडो वर्षापूर्वी त्यांनी एक शब्द सांगितला होता की कलियुगे कळोळ आहे आणि नाना प्रकारे दक आहे. नाना प्रकारे दक म्हणजे भयंकर आजार येतील. आणि आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघतोय की कोरोना सारख्या महामारीशी आम्ही लढतोय. आणि आज कोरोना सारख्या महामारीशी लढताना आमचे डॉक्टर असतील, आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी असतील, वेळोवेळी आम्हाला सूचना देत आहेत की तुम्ही सॅनिटायझर असतील, मास्क असतील, सोशल डिस्टन्सिंग असतील. पण काही ठिकाणी आम्हाला बघायला नाही मिळत, त्याला नाईलाज आहे. परंतु खरंच आमच्या या डॉक्टर साहेबांना किती कौतुक करावं की दरवर्षी 9वा वर्ष आहे आणि हे रक्तदानाचं कार्य. अरे खरी जयंती हीच आहे की आमच्या या रक्तदानाच्या माध्यमातून कोणाचा जीव वाचू शकतो. आणि खरंच शिवराय असतील, आमचे गाडगे बाबा असतील, आमचे संत सेवालाल महाराज असतील, त्यांच्या आशीर्वाद नक्की तुमच्या पाठीशी राहणार आहे. आणि आमचे बाबा मार्गदर्शक आहेत. मी तर तुमच्या पाठीशी, तुमच्या कार्यक्रमाला केव्हाही माझी शुभेच्छा असतीलच. म्हणून आज मी पण निर्णय घेतला की फक्त बोलावंच नाही, आपण प्रॅक्टिकल करावं. तर रक्तदान मी सुद्धा करणार आहे आज इथे या कार्यक्रमामध्ये. कारण की फक्त बोलून नाही चालत, बोलावे तैसे चालावे त्याची वंदावे पाऊले. नाही तर फक्त आम्ही बोलतोय, मोठभर पोटभर ज्ञानापेक्षा मोठभर आचरण श्रेष्ठ महत्वाचं असतं असे आमच्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे.
तर आता खूप काही बोललं गेलेलं आहे, आता आपल्याला प्रॅक्टिकल बोलायची, प्रॅक्टिकल करायची गरज आहे. म्हणून अधिक न बोलता मी आमचे डॉक्टर नंदाल पाटील असतील, आमच्या मॅडम असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांना हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि अशा चांगल्या कार्यक्रमाला मलाही बोलवून मलाही काहीतरी सेवा देण्याची करण्याची संधी देतात, त्याबद्दल मी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट तर्फे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यांसाठी तिघी महापुरुषांना मी प्रार्थना करेल की आम्हाला चांगली सद्बुद्धी मिळो, आम्हाला चांगले कर्तव्य कर्म करण्याची शक्ती देवो, अशी भगवंताचरणी प्रार्थना करून सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. म्हणण्यापेक्षा ऋण व्यक्त करते आणि दरवर्षी आमच्या इथे होणाऱ्या शिबिरासाठी ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या सर्वांकडून मिळतो, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे शतशः आभारी आहे.